नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं असेल की आपण सर्व आपली फॅमिली मुंबईमध्ये आलेली आहे। मी ऐरोलीला गेलो होतो कामानिमित्त, आईन ते ताईकडे गेलेले। तर ताईन ते आता आपण जाणार आहोत पॅगोडा, त्या ठिकाणी ताईन ते ऑलरेडी पोहोचलेले आहेत। तर आपण पण त्या ठिकाणी चाललेलो। तर चला सर्वप्रथम आपण ट्रेन पकडूयात। तर पाहू शकता आपण ट्रेनमध्ये आता बसणार आहोत, ट्रेन पण आलेली आहे। तर चला ट्रेनमध्ये आपण बसलेलो आहोत आणि चाललेलो आहोत। तर चला ट्रेनमधनं उतरलेलो आहोत, आता आपण पॅगोड्याच्या दिशेने जाऊयात, ऑटो करूयात आणि जाऊयात आपण। तर चला ऑटो करूयात आपण सर्वप्रथम। तर चला आपण ऑटो केलेली आहे आणि आता जाऊयात पॅगोड्याला। सर्वप्रथम गोराई या ठिकाणी जायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता जायच्या वेळेस आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे खूप सारी, मुंबईला खूप ट्रॅफिक असते मित्रांनो। तर चला फायनली आपण पोहोचलेलो आहोत आता पॅगोड्याच्या ठिकाणी, गोराई एरिया आहे हा। तर चला सर्वप्रथम आपण तिकीट काढूयात। या ठिकाणून आपण तिकीट काढून निघलेलो आहोत, 100 रुपयाला तिकीट असतं, तर तिकीट काढून आपण निघलेलो आहोत आतमध्ये। तर आपल्याला ह्या समुद्राच्या पलीकडे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी जायचं आहे। तर चला आपण जाऊयात। तर पाहू शकता आपल्याला बोटमध्ये जायचं आहे। तर चला आता आपली बोट निघलेली आहे, आपण बोटमध्ये बसलेलो आहोत। पाहू शकता तुम्ही बोटमध्ये आपण बसलेलो आहोत। तर निघूयात आता आपण। तर पाहू शकता समोर व्ह्यू किती छान आहे। खूप दिवसांनी बोटमध्ये बसलोय मित्रांनो, खूप छान वाटतंय। लहान असताना बसलो होतो, त्यानंतर आता बसलेलो आहे। खूप ऊन आहे या ठिकाणी, गरम पण खूप होत आहे। तर चला जाऊया फास्टमध्ये। तर पाहू शकता आपली बोट पॅगोड्याच्या दिशेने चाललेली आहे। आपण जवळ पोहोचलेलो आहोत आता। तर चला आता आपण पोहोचलो आहोत पॅगोड्यापाशी। तर चला उतरून आपण फास्टमध्ये जाऊयात आतमध्ये। तर चला फायनली आपण आतमध्ये पोहोचलेलो आहोत। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी खूप गरमी आहे, मला पण खूप दम लागलेला आहे। माझ्याकडे बॅग आहे ना, त्यामुळे पाहू शकता मला घाम पण किती आलेला आहे। पण चला आपण निघूयात तरी। तर चला जाऊयात, ताईन ते आहेत तिकडे। तर पाहू शकता आपण पोहोचलो आता पॅगोडामध्ये। पाहू शकता किती छान अशा प्रकारे हे बनवलेलं आहे, पूर्ण गोल्डन याच्यामध्ये। तर चला आतमध्ये जाऊयात, तुम्हाला सर्व काही दाखवतो। बघण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत। आता जेवढे मला दाखवता येईल तेवढे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपली बॅग आहे, आपण आपली बॅग चेकिंग करू। तर चला आपली बॅग आपण चेकिंग केलेली आहे, आता आपण आतमध्ये जाऊयात वरती। टोकी हाय कर, चल ब्लॉग चालू आहे आपला। तू दम नाही हेवी दे, मी घेतो। चल चल काय, अरे खूप जड आहे रे बेटा। भाऊजी कुठे गेले? तुम्हीच आलेत काय? तुम्हीच आले? कोणता घ्यायचा? थोडंसं जेवण करतो आणि जेवण करून भेटूयात। पाहू शकता मित्रांनो आपण पॅगोडामध्ये पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी प्रियाताई पण सेल्फी ते घेत आहे, पाहू शकता तुम्ही। किती जड आहे ताई, माहित आहे का नाही? बॅग जड आहे का नाही? पण
तर इकडे बघा श्लोकने कशी बॅग उचलली. सगळ्यांनी बॅग घ्यायला कंटाळा केला तर श्लोकनेच डोक्यावर बॅग उचललेली पाहू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी या पॅगोडामधला सर्वात मोठा मेडिटेशन हॉल. तर पाहू शकता एवढा भव्य दिव्य असा मेडिटेशन हॉल आहे. वन टाइमला या ठिकाणी 8,000 जण बसून मेडिटेशन करू शकतात. पाहू शकता किती भव्य असा हॉल बनवलेला आहे या ठिकाणी. पाहू शकता अजून पण बरंचसं काम चालू आहे या ठिकाणी. तर इकडे बघा हा श्लोक कसा उड्या मारतोय. या ठिकाणी धम्मचक्र पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे बनवलेलं आहे. एकदम भारी डिझायनिंग केलेली आहे, खूप छान या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी आईने मी एक फोटो पण क्लिक केलेला आहे. श्लोक पण खूप एन्जॉय करत आहे. श्लोकला पण खूप आनंद वाटतोय. श्लोकला पण खेळण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, कधी जर तुम्हाला हॉलिडे असेल, तुमचा प्लॅन होत असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी या. तर हे पाहू शकता तुम्ही अशोक स्तंभ या ठिकाणी आहे. या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अशा छान आहेत पाहण्यासाठी. अजून बरंचसं काम या ठिकाणी राहिलेलं आहे. तर तुम्ही कधी जर हॉलिडेचा प्लॅन करत असाल, तर तुम्हाला सुट्ट्या असेल, फॅमिली संग वीक ऑफ तुम्ही एन्जॉय करण्यासाठी येत असाल, तर या ठिकाणी नक्की येऊन एकदा भेट द्या. तर या ठिकाणी आपण पण एक फोटो क्लिक केलेला आहे. तर चला निघूयात आता खाली. तर या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एक हॉल आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी कसं बनवलेलं आहे सर्व काही दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी म्हणजे व्हिडिओ शूटिंगला जास्त काही या हॉलमध्ये आलो नाही, त्यामुळे मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवतोय मित्रांनो. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी एक हॉल आहे. त्या ठिकाणी एक शो दाखवला जातो. तर आपण तो शो पाहूयात, तुम्ही पण पहा. मानव जीवन के प्रारंभ तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गौतम बुद्धांची मूर्ती पण किती छान अशी मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, 6 वाजलेले आहेत. तर निघूयात आपण. 6 नंतर या ठिकाणचं सर्व काही बंद होतं. तर श्लोक पण खूप थकलेला आहे, पाहू शकता. प्रियताई पण खूप थकलेली आहे, पाहू शकता. रांग पण किती मोठी लागलेली आहे. निघूयात आपण. तर चला, बोट पण आलेली आहे. तर निघूयात आपण. नाईटला पाहू शकता कसा व्ह्यू आहे समोरचा. तर चला, आता आपण ट्रेन पकडलेली आहे आणि आता घरी जाऊया ताईच्या. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत ताईच्या घरी. आता खूप थकलोय, खूप जास्त थकलेलो आहे. आता जेवायला बसलेलो आहे, जेवण करून झोपतो आणि आपला ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. या ठिकाणी समाप्त करतो.